हाय नमस्कार मंडळी, मी दीपाली भटकन ते दीपालीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आज ना आपण आलेलो आहोत गणपतीच्या सुंदर अशा सुरेख मूर्त्या बघण्यासाठी. तर आज आपण कुठे आलेलो आहोत? आज आपण आलेलो आहोत लोअर परेलला. वर्कशॉप करून आहे, गणसंकुल करून आहे. इथे सुंदर अशा मोठ्या मूर्त्या पण असतात आणि छोट्या मूर्त्या पण असतात. तर मोठ्या मूर्त्या इथे कसं अलाउड नाही देत शूट करायला, पण तुम्ही येऊन इथे बघू शकता कशा प्रकारे ते तयार होतात किंवा ते कशा प्रकारे पेंट्स वगैरे होतात ते इथे येऊन बघू शकता. तर आपण अशा थोड्याच काही शॉपमध्ये गेलो आणि तिथल्या मूर्त्या दाखवायचा मी प्रयत्न करते तुम्हाला. तर या दाखवते सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला. छोट्या घरगुती ज्या मूर्त्या असतात ना त्या मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, नवीन जे कोणी बघत असतील आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघूया गणपतीच्या. चला या मंडळी. जर तुम्हाला इथे यायचं असेल ना, ते बघा, हे ह्या साईडला करी रोड स्टेशन आहे आणि सरळ गेलात ना तर हा पूर्ण लोअर परेल स्टेशन आहे. आणि इथून आलात ना, हा जो ब्रिज संपतो ना खालती, हे बघा, इथे हे गणसंकुल करून आहे. आपण आतमध्ये जाऊन बघूया सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्या. या मंडळी दाखवते. मंडळी, पुढे ना आपण फर्स्ट आलेलो आहोत इथे. हे बघा मंडळी, ही ह्यांची एंट्री आहे. इथे खूप असे शॉप आहेत बघा, छान छान असे. तर आता आपण बघा फर्स्ट आपण चाललेलो आहोत श्रेया आर्ट्समध्ये. हे बघा छान छान अशा मूर्त्या आहेत. तुम्ही डिस्प्लेला पण सुंदर अशा मूर्त्या आहेत, बघू शकता. गणपतीचा मूर्ती म्हटलं का आपलं मन असं भरून येतं. हे बघा छान छान अशा मूर्त्या आहेत. हे बघा बाहेरच अशा त्यांनी ना काचेमध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत, बघू शकता. सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत. लालबागच्या राजाची आहे प्रतिमा असलेली, सुंदर अशी. तर हे बघा, आता आपण ना आतमध्ये जाऊन बघूया काय काय मूर्त्या आहेत त्या. हे बघा फर्स्ट इथे यांच्याकडे खूप सुंदर अशा मूर्तीचं बघा मस्त असं काम केलेलं आहे. छान छान अशा मूर्त्या आहेत. हे बघा फर्स्ट असं अशी ही मूर्ती आहे, एक बिरेली असं डिझाईन केलेला. आणि गणपती पण बघा मस्त असं नागवा बोलतात ना, कोळी असतात ना त्याच्या भूषेमध्ये, वेशभूषेमध्ये आहे. पुढे सुंदर असा गणपती. हे बघा मस्त असं आहे, छोटा, 1.5 फुटाचा, 1.5 फुटाचा आहे. छान छान असे गणपती आहे. हे तुम्हाला जर इकडे यायचं असेल ना, तुम्हाला लोअर परेलला उतरलात ना तुम्ही, तर अगदी 10 मिनिटं अंतरावरच हे 10 मिनिटं अंतरावरच आहे हे गणसंकुल करून. इथे सुंदर अशा तुम्हाला ना डिझाईन प्रतिमेत सुंदर अशा तुम्हाला मस्त गणपतीच्या मूर्त्या बघायला मिळतील. आपण गणपतीची मूर्ती बघायला गेलो ना मंडळी, तर आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं की कुठली मूर्ती घ्यावी कुठली नाही. खूप सुंदर असा फेटा आहे. एक बघा मस्त असं पेशवाई टाईप मध्ये आहे. हे बघा सुंदर अशी, बघा सुंदर अशी पेशवाईच्या रूपामध्ये मस्त अशी डिझाईन केलेली आहे. छान छान अशा मूर्त्यांचे डिझाईन बघा खूप सुंदर सुंदर केलेले आहेत. पुढे ना मंडळी बघा मस्त असं पेटा आहे, त्याला ना सुंदर असा मण्याने वर्क केलेला आहे. आणि पुढे दाखवते मी सुंदर असं ते बघा गणपती तुम्हाला. याला ना पूर्ण असं ना धोतर असं निसवलेलं आहे. पेटा पण आहे बघा, छान असं सुंदर अशा मूर्त्यांचं इथे मस्त असं डेकोरेशन वगैरे खूप सुंदर असं केलेलं आहे पेट्याला वगैरे. त्याचप्रमाणे मंडळी तुम्हाला जर मोठ्या गणपती पाहिजे असतील ना तर मोठे गणपती पण आहेत. हे बघा छान छान असे. पुढे असं मस्त पेशवाई टाईपच आहे गणपती. आणि तो बघा लालबागच्या राजाच्या प्रतिमेत मस्त असं डायमंडनी वर्क केलेलं आहे गणपती. पुढे असं मस्त असं कृष्णाचं बघा मस्त असं आपलं मोरपीस लावलेलं आहे, डायमंडनी वर्क केलेलं आहे असं गणपतीचं बघा.
मस्त सुरेख मूर्त्या आहेत छान अशा. डायमंड आहे, पेटा आहे. हे बघा मंडळी, पुढे असं व्हाईट कलरचं धोतर घातलेलं आहे छान असं. मस्त सुंदर सुंदर असे गणपती बघा, मस्त वाटतात ते. सुंदर असे प्रतिमा आहेत मस्त. पुढे बघा मस्त असं ना मुकुट आहे ना, त्याला मस्त असे डायमंड लावलेले आहेत. गणपतीचं बघा मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. छान छान असे तुम्हाला गणपती बघायला मिळतील. पुढे ना मंडळी कोळी असतात ना, नागवा, त्यांचं असं रूपामध्ये गणपती आहेत. कोळी नाही कोळी त्याच्यामध्ये सुंदर असं पेटा घातलेला आहे. पुढे मंडळी ही जोडी आहे बघा, गणपतीची जोडी टाईप मध्ये अशी प्रतिमा केलेली आहे सुंदर अशी. मंडळी तुम्हाला जर इथे लोअर परेल वर्कशॉपला तुम्हाला येऊन इथे गणपती वगैरे घ्यायचे असतील ना, तर हे श्रेया आर्ट्स करून आहे. इथे छान छान अशा प्रकारचे ना मस्त असे सुंदर गणपती आहेत. पुढे मी सुंदर असे चंद्राच्या नक्षीकाम केलेलं आहे. मस्त अशा गणपतीच्या मूर्ती आहे त्यांच्याकडे. तुम्हाला वर्कशॉपला इथे येऊन अगदी स्टेशनपासून 10 मिनिटाचं अंतर आहे. करी रोड स्टेशनवरनं आलात ना तर 5 मिनिटं आहे. लोअर परेडवरनं आलात तर तुम्हाला 10-15 मिनिटं चालायला लागेल. ब्रिजच्या खालीच आहे. जो ब्रिज चालू होतो ना तिकडे ब्रिज जो संपतो ना तिथेच ह्यांचं शॉप आहे आतमध्ये. अभिगू ओके. गणेशंकुल बोललं तर हां, हे बघा जो ब्रिज संपतो ना लोअर परेलचा अगदी तिथे खालतीच गणसंकुल करून एक वर्कशॉप आहे. तिथे ह्यांचं पूर्ण श्रेया आर्ट्स करून ह्यांचं शॉप आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर सुंदर अशा मूर्त्या बघायच्या असतील ना किंवा खरेदी करायच्या असतील ना, तुम्हाला बुकिंग वगैरे पण तुम्ही करू शकता. तर छान प्रकारच्या मूर्त्या इथे अवेलेबल आहेत मंडळी. आपण सार्थक आर्ट्समध्ये जाऊया पुढच्या शॉपला. हे बघा सुंदर 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 अशा मूर्त्या आहेत आतमध्ये. हे बघा इथे ना खूप डायमंडच्या अशा मूर्त्या मला बघायला मिळतात आहेत. हे बघा सुंदर अशा छान छान अशा तुम्हाला डायमंडच्या मूर्त्या इथे बघायला मिळतील. हे बघा सुंदर पूर्ण असं मोत्यानी वर्क केलेलं आहे, मोती आणि डायमंडनी. पुढे बघा व्हाईट कलर मध्ये आहे सुंदर असं. छान छान असे गणपतीच्या मूर्त्या यांच्याकडे आहेत. हे बघा ही 1 फुटाची आहे. पुढे 1.5 फुटाची मूर्ती बघा, खूप सुंदर असं बाल गणेश सारखं आहे मस्त. पेटा बघा मस्त असं सुंदर वेअर केलेलं आहे गणपतीला. पुढे मस्त अशी डायमंडची आहे मूर्ती, पूर्ण असं डायमंडनी वर्क केलेलं आहे बघा. छान छान अशा मूर्त्या आहेत. पुढे ही किती फुटाची आहे? 2 फुट. ओके. पुढे 2 फुटाची मूर्ती बघा मंडळी. तुम्हाला जर अशाच सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला बघायच्या असतील ना, तर हे लोअर परेल वर्कशॉपला गणसंकुल करून आहे. तिथे सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला ना बघायला मिळतील. खूप छान छान अशा मूर्त्या यांच्याकडे आहेत. आणि इथे ना भरपूर असे शॉप्स आहेत. इथे ना खूप असे शॉप्स आहेत. तुम्हाला असं कन्फ्यूज व्हायला होईल मूर्त्या बघून, कुठली घेऊ आणि कुठली नाही. हे बघा पुढे ना मस्त अशी सूर्या फुलावर मस्त अशी बसलेली आहे मूर्ती. डायमंड मध्ये आहे.
मूर्त्या बघाल ना तेवढं आपल्या डोळ्यात मन असं भरून येतं मूर्ती बघताना. खूप सुंदर अशा प्रतिमेत मूर्त्या असतात. ओके, या मातीच्या आहेत का? आणि पुढे माती शाडू ना, पुढे मंडळी माती शाडूच्या मूर्त्या बघा. आणि माती शाडूच्या मूर्त्या म्हटलं का आपल्याला कमी म्हणजे जास्त उंचीला नसतात त्या ना, व 1-1.5 फुटापर्यंत ना. हे बघा मंडळी, जे आपण पर्यावरणासाठी हानिकारक अशा प्लॅस्टर ऑफ पॅरिस आपल्याला होतं ना पर्यावरणासाठी, तर काही लोक माणसं कशी शाडूच्या मातीच्या मूर्त्या घेण्यास पसंत करतात. पण ह्या मूर्त्या अशा खूप सुंदर वाटतात. ह्या 1-2 फुटापर्यंतच असतात, पण त्या पण रेखीव अशा मूर्त्या असतात. म्हणजे आपल्याला पाण्यात पटकन विरघळता येतील आणि ते पाणी आपण ना झाडांना घालू शकतो मंडळी. म्हणजे कसं आपलं पोल्युशन नाही होणार जास्त, त्यासाठी बघा सुंदर अशा आहेत मूर्त्या. तर असते करून आपण माती आणि शाडूच्या प्रिपेअर करायला पाहिजे मूर्त्या खरेदी करण्यासाठी. वजनाने हेवी असतात, पण ते आपल्याला कसं पर्यावरणासाठी खूप चांगलं असतं. मंडळी 3 फुटाची मूर्ती बघा, खूप सुंदर अशी डायमंडनी वर्क केलेली आहे. गणपती म्हटलं ना तर गणपतीचे डोळे असतात ना ते खूप रेखीव असतात. अगदी गणपती आपल्याशी बोलतोय असं वाटतं. हे बघा मस्त असे सुंदर. बघितलं ना, आपल्या घरात गणपती असेल ना, ज्याच्या घरात गणपती येतो ना त्यालाच तो अनुभव येतो मस्त असा, जणू आपल्या घरी कोणीतरी माणूसच राहायला आलेला आहे आणि एक फॅमिली मेंबर होऊन जातो गणपती. पुढे बघा अजून एक सुंदर अशी मूर्ती आहे. मस्त असं याचं मुकुट बघा, मोरानी असं मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. हे बघा छान असं. आणि गणपती सोबत जो असतो तो उंदीर मामा. हे बघा सुंदर असं. मंडळी ब्राह्मणा टाईपमध्ये, ब्राह्मण जे रूपामध्ये ज्या मूर्त्या असतात ना त्या सिंपलच असतात. हे बघा किती फुटाची आहे? 2.5 फुटाची. बघा 2.5 फुटाची आहे, पण अशी मोठीच वाटते भरपूर. हा म्हणजे लांब हे रुंदीला आहे, लांबीला 2.5 फूट. मस्त अशा मूर्त्या आहेत त्यांच्याकडे. जशाच 3 फुटाची आहे, 3 फुटाची आहे. आणि अशाच जर सुंदर तुम्हाला मूर्त्या घ्यायच्या असतील ना तर हे सार्थक आर्ट्स करून आहे. हे पण वर्कशॉपमध्येच त्यांचं शॉप अवेलेबल आहे मंडळी, तर तुम्ही इथे येऊन बघू पण शकता. तुम्हाला जर बुकिंग करायची असेल तर बुकिंग पण करू शकता. इथे मूर्त्या सुंदर अशा. मंडळी जी आता लेटेस्टमध्ये जे बुकिंगसाठी मूर्ती आहे ना, ही बघा ही सुंदर अशी खूप ह्याचं बुकिंग चालू आहे. हे बघा या तुमच्याकडे 50 बुकिंग झालेले आहे. हे बघा मंडळी ह्या शॉपमध्ये ना ह्या मूर्तीचे 50 असे बुकिंग झालेले आहेत. 50. हे बघा अजून तर आपण बघा आतापर्यंत 1 महिन्यापूर्वीचा यांच्याकडे ह्या मूर्तीचे 50 असे बुकिंग झालेले आहेत. जर तुम्हाला ती आहे लेटेस्टमध्ये आहे, खूप छान अशी मूर्ती पण बघा मस्त अशी व्हाईट कलरमध्ये वाटते. हे बघा मंडळी सार्थक आर्ट्स यांचं कार्ड आहे. जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल ना तर इथे करू शकता. यांचा नंबर वगैरे दिलेला आहे, ॲड्रेस वगैरे पण आहे, तर तुम्ही इथे इन्क्वायरी वगैरे करू शकता. मंडळी वासुदेवाच्या रूपामध्ये बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. बघा पुढे ना आपण गणेश आर्ट्समध्ये आलेलो आहोत. हे तुम्ही एंट्री केलात ना तर समोरच यांचं शॉप आहे गणेश आर्ट्स करून. तर इथे पण बघा तुम्ही डिस्प्लेला बघा सुंदर अशा मूर्त्या लावलेल्या आहेत, छान अशा. आतमध्ये जाऊन अजून बघूया आपण काय आहे मूर्त्यामध्ये. तर मग या मंडळी पुढे जाऊया आपण. हे बघा पुढे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत त्यांच्याकडे. छोट्या पण आहेत, लहान मुलांसाठी पण आहेत. हे बघा सुंदर अशा छान अशा मूर्त्या आहेत आणि पूर्ण अशा डायमंडच्या वगैरे आहेत इथे मूर्त्या मंडळी. हे बघा सुंदर आहे. आणि पुढे ना मंडळी तुम्हाला एक सुंदर अशी मूर्ती दाखवते, जिथे ना त्यांनी शंखामध्ये अष्टविनायकाचं हे बघा मस्त असं डेकोरेट केलेलं आहे. हे बघा अष्टविनायकचे गणपती आहेत आणि ना खाली अशी सुंदर पिंडी आहे आणि शंखावर असं मस्त असं गणपती बसलेला आहे. काका हा किती फुटाचा आहे? 3 ओके. हे बघा 3.5 फुटाची सुंदर अशी मूर्ती आहे मस्त मंडळी. 3 फुटाची आहे ना ही पण.
पुढे खूप अजून सुंदर अशी मूर्ती आहे. आपले जे शंकराचं जे डमरू असतो ना आणि नाग आहे त्याच्यावर अशी आसन केलेली आहे मूर्ती. पुढे अष्टविनायक बघा, पुढे अष्टविनायकाचीच मूर्ती आहे. सोंडेमध्ये अष्टविनायक आहेत बघा, खूप सुंदर अशी. हे बघा छान छान अशा मूर्त्या बघा, यांच्याकडे खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि ह्या जर तुम्हाला मूर्त्या वगैरे बघायच्या असतील ना तर हे परेल वर्कशॉपलाच आहे. करी रोड पासून पण जवळ आणि लोअर परेल पासून पण जवळच आहे. मूर्त्या बघू शकता तुम्ही, खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. ही बालाजीच्या रूपात आहे हे बघा, आणि पूर्ण असे डायमंडनी वगैरे वर्क केलेली आहे. ही आपल्या सिद्धिविनायकाची प्रतिमा असलेली आहे. बाजूला रिद्धी सिद्धी आहे हे बघा. छान छान अशा मूर्त्या बघा, मस्त अशा मन भरून येतं मूर्त्या बघितल्या तर. बघा सुंदर अशा. मंडळी मूर्त्या बघा ना तेवढ्या कमीच असतात, आपल्याला कन्फ्यूज व्हायला होतं मूर्त्या बघितल्या का. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत त्यांच्याकडे, डायमंडनी वर्क केलेल्या आहेत पूर्ण अशा. सुंदर सुंदर अशा. पुढे बघा बाल गणेश आहे मस्त असा. पुढे शाडू मातीच्या मूर्त्या आहेत मंडळी, ह्या बघा, त्या पण खूप सुंदर अशा रेखीव वाटतात. पूर्ण असे राम आहे ना. पुढे अशी मूर्ती, मस्त अशी मूर्ती आहे. धनुष्यबाण घेतलेली अशी मूर्ती आहे. आणि शंकराचं आहे वाटतं, शंकराचं रूप नाही, रामाचं रूप आहे हे बघा. ही पूर्ण अशी लालबागच्या राजाची प्रतिमा असलेली आहे हे बघा. आणि पुढे स्वामींची प्रतिमा असलेली बघा सुंदर अशी मूर्ती आहे. छान छान अशा मूर्त्या जर तुम्हाला बघायच्या असतील ना तर हे तुम्हाला लोअर परेल गण संकुलमध्ये यावं लागेल. मस्त असं फेटा घातलेली मूर्ती आहे पेशवाई टाईप मध्ये. पुढे पण सुंदर अशी बघा पूर्ण अशी प्रतिमा, मस्त अशी लाल कलर मध्ये आहे. ही कुठली प्रतिमा आहे काका? नाही नाही, कुठल्या टाईप मध्ये आहे? ओके. हे बघा दगडूशेठ टिटवाळा म्हणजे एकच प्रतिमा त्या लोकांनी दिलेली आहे. हे बघा पूर्ण अष्टविनायकाचं दर्शन आपल्याला होईल या मूर्तीमध्ये. पुढे मस्त अशी व्हाईट कलर मध्ये पण बघा खूप सुंदर अशी आहे. पुण्याचा दगडूशेठ हलवाई असताना त्याची प्रतिमा असलेली आहे. जर तुम्हाला हे जर घ्यायचं असेल ना तर गणेश आर्ट्स करून आहे यांचं शॉपचं नाव. तर इथे तुम्ही या मूर्त्या येऊन बघू शकता आणि बुकिंग करू शकता. ना मंडळी आपण अमर आर्ट्स मध्ये आलेलो आहोत, त्याच तिकडे वर्कशॉप मध्येच आहेत. हे बघा इथे मस्त असे डिस्प्लेला बघा खूप सुंदर सुंदर असे गणपती लावलेले आहेत. हे बघा अमर आर्ट्स करून आहे यांचं शॉपचं नाव. आणि पाठीनं असं राम मंदिराची प्रतिकृती केलेली आहे. हे बघा राम मंदिर आहे ना ते. हे बघा त्याच्यावर असं गणपतीची मूर्ती आहे. पुढे बघा शंख आहे आणि मस्त असं दह्याने भरलेला मटका आहे. आणि अष्टविनायकाचं बघा मस्त असं त्या लोकांनी असं प्रतिमा दाखवलेली आहे शंखामध्ये. आणि शंकर आहे हे बघा, म्हणजे ह्याच्यात प्रतिमा भरपूर आपल्याला बघायला मिळतील बघा खूप सुंदर अशा. छान छान असे यांच्याकडे पण आहेत सुंदर अशा मूर्त्या. पुढे पण आपण छोटे पण गणपती बघू. पुढे मंडळी हे बघा मस्त असं व्हाईट कलर मध्ये मस्त असं आहे फेटा घातलेला. कुठला रूप आहे? बालाजीचं रूप घेतलेलं आहे पुढे मूर्ती. आणि मोरावर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे. छान मूर्त्या बघाल, खूप सुंदर अशा मूर्त्या बघू तेवढ्या पण कमीच आहेत. हे बघा छान छान अशा मूर्त्या आहेत. पुढे बघा ही मूर्ती बघा मस्त अशी व्हाईट कलर मध्ये आहे चंद्राच्या ह्याच्यावर सुंदर अशी. हे बघा मूर्ती
मूर्त्या मस्त अशा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत. मध्ये डायमंडची व्हाईट कलर मध्ये आहे आणि हे बघा फेटा घातलेला आहे पुढे. छान छान अशा मूर्त्या यांच्याकडे बघा मस्त अशा आहेत. पुढे दगडूशेठ हलवाईमध्ये बघा प्रतिमा असलेली आहे खूप सुंदर अशी. ती 2.5 फुटाची गणपतीची मूर्ती आहे. हे बघा पुढे अशी गदा घेतलेला आहे गणपतीचं रूप. हे बघा सुंदर अशी. आता कसं लेटेस्ट फॅशन यांची खूप चालू झालेली आहे. हे बघा अशा टाईपमध्ये फेटा घातलेली मस्त अशी सुंदर. त्याचप्रमाणे इथे पण आहेत मंडळी खूप सुंदर सुंदर अशा. जेवढ्या गणपतीच्या मूर्ती बघू तेवढ्या कमीच असतात. आपण छान छान अशा मूर्त्या आहेत. गणपतीचं मूर्ती बघितलं का मन असं प्रसन्नच होतं. मस्त अशी फेटा घातलेली आहे बघा. जी मगाशी दाखवली ना चंद्रावर ती खूप सुंदर अशी मूर्ती. बघा अशा प्रकारे तुम्हाला जर सुंदर अशा गणपतीच्या मूर्त्यांची प्रतिमा बघायची असेल ना तर तुम्हाला हे परेलला यावं लागेल वर्कशॉपला. गणसंकुल आहे ते. सुंदर अशा तुम्हाला मूर्त्या बघायला मिळतील. बघा जास्वंदाच्या ह्याच्यात आहे सुंदर अशी फुलामध्ये. ही एक ना आता राम मंदिर जे लेटेस्ट आहे ना त्याच्यामध्ये पाठीमागे राम मंदिर आहे आणि त्याच्या अशी पुढे गणपतीची मूर्ती. पाठीमागे प्रतिमा केलेली आहे राम मंदिराची. सुंदर सुंदर अशा मूर्त्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. छान प्रतिमा असलेल्या. सुंदर आहे येल्लो कलर मध्ये. बाल गणेश मध्ये मूर्त्या बघू ना तेवढ्या आपल्याला कमीच असतात बघा. तर मंडळी अशा सुंदर सुंदर जर तुम्हाला मूर्त्या बघायच्या असतील किंवा खरेदी करायच्या असतील ना बुकिंग यांचं चालूच आहे. तर हे तुम्हाला परेल लोअर परेलला उतरलात ना तुम्ही तर जो ब्रिज चालू होतो ना लोअर परेल ईस्टला जो ब्रिज चालू होतो ना तो जो संपतो ना तिथेच हे गणसंकुल करून शॉप आहे. ते इथे सुंदर अशा तुम्हाला प्रतिमेत मूर्त्या बघायला मिळतील. खूप सुंदर सुंदर आहेत आणि जे यूट्यूबर्स वगैरे जे आहेत तेच इथेच भरपूर इथे व्हिडिओज घेऊन जातात. तर नक्की एकदा तुम्हाला बघायला पण मिळतील. जे मूर्तिकार किंवा चित्रकार असतात ना त्यांच्यासाठी तर मी ते सांगतेच की इथे येऊन तुम्ही बघाच करून. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. तर मंडळी नक्की एकदा या आणि मस्त अशा मूर्त्या बघून जावा इथे. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ आपले बघत राहा. अजून घेऊन येत जाईल मंडळी. व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका. आणि आपला नवीन असाल तर आपल्या चॅनलला पटकन ती दीपाली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी चला इथेच थांबूया. असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल. बाय मंडळी.